जकर्याचे पुस्तक 7 अध्याय वचन 13. तेव्हा असं झाले की मी हाक मारत असताना त्याने ऐकले नाही, म्हणून ते हाक मारतील तरी मी ऐकणार नाही, असं सेनादेश परमेश्वर म्हणतो. मत्तेचे पुस्तक 7 अध्याय मागा म्हणजे मिळल आणि शोधा म्हणजे सापल, आमचे ठोकामुळे द्वार उघडले जाईल. यिर्मयाचे पुस्तक 33 अध्याय वचन 3 सांगतो की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, आणि जे माहीत नाही ग्रहण आणि गुप्त गोष्टी परमेश्वर प्रगट करणार आहेत. मत्ते शुभवर्तमान 21 अध्याय वचन 22 सांगतो की विश्वास धरून प्रार्थनामध्ये तू जे काही मागशील ते तुला मिळाला, असं तो विश्वास धर. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न ही निर्माण होईल, जेव्हा मी 40 दिवस उपवास केलेत, मी प्रार्थना केलेत, का देवाने काय माझी प्रार्थना ऐकली नाही आणि देवाने काय माझी प्रार्थना उत्तर दिले नाही. या वचनातून एक गोष्ट आम्हाला शिकवते की आम्ही जर देवाचे ऐकू, देव आमचे ऐकणार आहे. जर आम्ही देवाची आज्ञा पालन करू, देवा तुमचे सुद्धा परमेश्वर आज्ञाकारी बनणार परमेश्वर, तुमचे सुद्धा देव आज्ञा पाळणार परमेश्वर आहे. आदम आणि हवा देखील एदेन भागामध्ये देवाचे नाही ऐकला कोणाचा? सैतानाचा ऐकला, आणि सैतानाचे ऐकून देखील ज्या गोष्टी देवाने सांगितल्या करू नको त्यांनी त्या गोष्टी आज्ञेचे उल्लंघन केला. कोण? आदम आणि हवा. आशीर्वाद बसून ते गमावला देखील. रे भावानो बहिणीनो, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो, देव तुमची प्रार्थनाचं उत्तर देईल. तर वचन सांगते की देवाने वचन जे सांगतो तेच करा. याकोबाचे पत्र 1 अध्याय वचन 22 काय सांगतो? वचन प्रमाणे आचरण करणार असा, केवळ ऐकणारे असू नका. जर ऐकणार असेल तर स्वतःला काय करून घेतो? फसवगिरी आहे देखील, तो स्वतःला फसवून घेतो. हे वचनमध्ये की वचनानुसार आचरण करणारे असले पाहिजेत, केवळ ऐकणारे नसावे. या जगात बरेच लोक ऐकणारे आहेत. काही परमेश्वर देवा दासाने काय सांगितलेत ते आम्ही दुर्लक्ष करतो आम्ही. तर देवाचे लेखनो, पवित्र शास्त्र असं एक पुस्तक आहे, देवाने जे बी सांगितलेले आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये हर एक गोष्ट प्रॉमिस पूर्ण होईल. बायबल सांगते देखील याकोबाचे पत्र 2 अध्यायामध्ये अब्राहामच्या जीवनामध्ये एक वचन पूर्ण झाला. अब्राहामच्या जीवनामध्ये अभिवचन देवाचा पूर्ण झाला. कारण की अब्राहाम का परमेश्वरचे ऐकत होता आणि परमेश्वर मार्ग होता की अब्राहाम देवाची आज्ञा स्वीकार केला आणि अब्राहाम प्रभूच्या मार्गाने चालला. म्हणून अब्राहामच्या जीवनामध्ये देवाने जेवढे प्रॉमिस केले होते ते सगळे प्रॉमिस अब्राहामच्या जीवनामध्ये पूर्ण झाला. अब्राहामाने ते प्रॉमिस स्वीकार केला, अब्राहामाने देवाची आज्ञा स्वीकार केला, पण देव अब्राहामला आशीर्वाद करत गेला. मी एवढे सांगाल, ज्या गोष्टी देवाला आवडत नाही त्या गोष्टी सोडून टाका. आपलं मन कठीण न करता तर देवाच्या बाबतीमध्ये आपल्याला ध्येय नेहमी चांगलं ठेवा. तर याचे वचन येते की जर तुम्ही देवाचे ऐकाल, देव तुमची ऐकणार आहे. जर तुम्ही परमेश्वरने ऑलरेडी ईश्वर तुमच्यासाठी मार्ग तयार केलेत, ईश्वरमध्ये की मार्ग सत्य जीवन मीच आहे, माझ्या अजून कोणी पित्याकडे जाणार नाही. प्रिय लेखनो, देव तुमची प्रार्थना ऐकतो. यिर्मया 33 काय म्हणलं की मी जे मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, आणि जे माहीत नाही ग्रहण आणि गुप्त गोष्टी परमेश्वर प्रगट करणार. देव काय गोष्टी दाखवतो आम्हाला. देव वचनाद्वारे परमेश्वर आम्हाला काय गोष्टी बोलतो. वचनामध्ये जे लिहिलं तेच करा, वचन जे सांगतो तेच करा. वचनामध्ये जे ज्या गोष्टी लिहिल्या आहेत ते तुमच्या हितासाठी आहेत, ते तुमच्या बलासाठी आहेत. मला फक्त प्रभूजी म्हणू नका. ईश्वर म्हटलं की प्रभूजी म्हणू नका, पण मी जे सांगतो तुम्ही ते का करत नाही. जसं ऐकून घ्या, स्वीकार करा, वचनानुसार करण्याचा प्रयत्न करा. 100% देव तुमच्या जीवनामध्ये दररोज प्रभू हे काम करणार आहे. देव करो तुम्हाला आशीर्वादित करो.